नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना तुम्ही सर्व ओळखतातच। त्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपली जी राज्यघटना आहे ती लिहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते दलित समाजाचे प्रणेते होते आणि त्यांनी विविध अशी चांगली कामगिरी केली। जो म्हणजे अबोल समाज होता, जो मूक असा समाज होता की ज्याला म्हणजे दलित वागवले जायचं, त्या समाजाची निर्मिती, चांगली अशी निर्मिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली आणि त्यांची जी कामगिरी आहे ती बरीच अशी म्हणजे त्यांनी महाड येथे चवदार तळ्याचा जो सत्याग्रह आहे त्या घटनेला आज 50 वर्ष पूर्ण झाली। म्हणजे या कवितेमध्ये त्याचा सुद्धा उल्लेख त्यांनी केलेला आहे। आणि तर आज आपण बाबासाहेब आंबेडकर म्हणजे यांची जी म्हणजे यांच्यावरती आधारलेली ही जी कविता आहे, ज्याचे लेखक आहे ज.वी. पवार, ती कविता आपण आज म्हणजे त्यांची जी कविता आहे तू झालास मूक समाजाचा नायक, ही कविता आपण अभ्यासणार आहोत। आता मूक समाजाचा नायक, मूक म्हणजे काय तर अबोल असा समाज की जो म्हणजे ज्या गोष्टी आहेत, दलित अशा गोष्टी आहेत, म्हणजे त्या सगळ्या गोष्टी सहन करणारा, मूक म्हणजे शांत राहून सगळ्या गोष्टी सहन करणारा असा समाज। आणि नायक म्हणजे काय तर नेते, म्हणजे मूक समाजाचे नेते, ह्या म्हणजे यांना हे म्हणजे नेते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, म्हणजे आपले मूक समाजाचे नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती आधारलेली ही कविता आहे। तर आपण पाहणार आहोत। सगळ्यात आधी आपण लेखकांचा परिचय, ज.वी. पवार यांची कामगिरी 1944 एवढी होती। ते प्रसिद्ध कवी, कादंबरीकार 1966 नंतर दलित साहित्य चळवळीत ते प्रमुख लेखक होते। म्हणजे जे दलित साहित्य असतं त्यांच्यामधले प्रमुख लेखक हे होते। आणि बलिदान ही कादंबरी, नाकेबंदी हा काव्यसंग्रह, वानल ही दीर्घ कविता आणि उच्छ्वास, युगधरणाचे, अस्तित्वाच्या रेषा, सूर्यपुत्र, भैयासाहेब आंबेडकर ही संपादने, आंबेडकरोत्तर आंबेडकरी चळवळ हा राजकीय विश्लेषणाच्या स्वरूपाचा लेखनसंग्रह इत्यादी त्यांचे लेखन प्रसिद्ध आहे ज.पी. पवार यांचे। आता पद्याविषयी सांगायचे झाले तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे चवदार तळ्याचा जो सत्याग्रह केला, म्हणजे त्याला आज 50 वर्ष पूर्ण झाली। त्या घटनेला 50 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने, म्हणजे त्या घटनेला 50 वर्ष पूर्ण झाले त्या निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यांचा गौरव करण्यात आला आहे। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी रूढ सामाजिक परंपरा नाकारून नव्या समाजाची निर्मिती, जी नव्या समाजाची जडणघडण आहे ती केली आहे। अशा समाजाच्या नायकाला कवितेतून विनम्र अभिवादन केले आहे। म्हणजे जे दलित लोक आहेत त्यांनी काय केलं आहे, त्यांना नवीन अशा संकल्पना देऊन, त्यांनी नवीन प्रोत्साहन देऊन त्यांची निर्मिती केली आहे। चांगल्या समाजाची, चांगल्या गोष्टींची निर्मिती त्यांनी केलेली आहे। तर त्यांना आपल्याला ह्या कवितेमध्ये त्यांनी ज.वी. पवार हे त्यांनी आपल्याला त्यांना विनम्र अभिवादन केलं आहे। आणि डॉक्टर बाबासाहेबांच्या कर्तृत्वाचे वर्णन या कवितेमध्ये करण्यात आले आहे। त्यांचे जे कर्तृत्व आहे, त्यांनी जी कार्य केले आहे त्याचे वर्णन आपल्याला या कवितेमध्ये त्यांनी सांगितलं आहे। तर तू निघलास तेव्हा काळोखाचं राज्य होतं, तू निघलास तेव्हा काळोखाचं राज्य होतं। म्हणजे थोडक्यात ज.पी. पवार म्हणतात की हे महानायका, हे महापुरुषा, जेव्हा तू निघालास तेव्हा, म्हणजे जेव्हा तू आलास तेव्हा काय झालं होतं, काळोखाचं रान होतं, काळोखाचं राज्य होतं, सगळीकडे काळोख असा पसरला होता, सगळीकडे अंधार असा पसरला होता। तू त्या सगळ्यासाठी काय केला तर लढा दिला, तू त्या आमच्यासाठी, दलित समाजासाठी तू लढलास। सूर्यफुलांनी पाठ फिरवली होती, सूर्यफूल म्हणजे सुख समृद्धीची जी प्रतीक आहे, सूर्यफूल म्हणजे सुख समृद्धीचे प्रतीक दर्शवणारे, ह्या सगळ्या गोष्टीने आमची काय केली होती, पाठ फिरवली होती। माळ वाटेला जायचे नाकारलेस तेव्हा, पारंपरिक म्हणजे जे सगळ्या पारंपरिक रूढी परंपरा असतात ह्या सगळ्या गोष्टींना नाकारले होते तेव्हा माळ वाटेने।
माळवाट म्हणजे पारंपरिक रूढी मार्ग. माळवाटेने जायचे नाकारलेस तेव्हा खाच खळग्यांनी तुझे स्वागत केले. आणि जेव्हा तू ह्या सगळ्या मार्गांवरती म्हणजे दलितांना न्याय देण्यासाठी जेव्हा तू लढायला सुरुवात केलीस तेव्हा तुला ह्या सगळ्या म्हणजे खळग्यांनी म्हणजे खडतर मार्ग, खड्डा, ज्याला काच खळगे म्हणजे काय, खड्डा, खडतर मार्ग, त्यांनी काय केलं, तुझं स्वागत केलं. तुझं वेलकम म्हणजे ज्याला आपण स्वागत म्हणतो ते स्वागत तुझं काच खळग्यांनी केलं. जेव्हा तू दलित समाजाला न्याय देण्यासाठी पुढे उभा राहिलास तेव्हा माळवाटेने जायचे नाकारलेस. पारंपरिक रूढी म्हणजे ज्या पारंपरिक गोष्टी आहेत, ज्या रूढी परंपरा आहे, तू काय केलं, त्या सगळ्या गोष्टींना नाकारले. ह्या सगळ्या गोष्टी खोट्या आहे, ह्या सगळ्या गोष्टी तू काय केलं, त्याचा अस्वीकार केला. आणि तू खडतर मार्ग निवडून तू काय केला, त्याचा तिथे धीरपणे म्हणजे तू तिथे तुझ्या स्वागतासाठी खडतर मार्ग हा होता तरी सुद्धा तू त्याचा सामना केलास. तू झालास परिस्थितीवरती स्वार. स्वार म्हणजे काय, तर आरूढ. स्वार म्हणजे आरूढ. जी परिस्थिती होती त्याच्यावरती तू आरूढ झाला म्हणजे ती परिस्थिती तू स्वीकारलीस आणि घडविलास नवा इतिहास. आणि तू नवीन असा इतिहास घडविला. म्हणजे बघा, आता जर आपण दलित समाजाचा प्रणेता किंवा मग एखाद्या दलित समाजाच्या ह्या ज्या वाईट गोष्टी होऊन गेल्या, जेव्हा आपण त्यांना न्याय देण्यासाठी एखाद्या पुरुषाचं नाव घेतो तर नक्कीच आपल्यासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमूर्ती ही उभी राहत असते. म्हणजे त्या सगळ्या गोष्टी काय झाल्या, त्यांचा इतिहास हा होऊन गेला आणि त्या इतिहास म्हणजे आता आपण त्यांचा इतिहास रूपी आपण त्यांना बघत असतो. तू झालास मूक समाजाचा नायक. आणि तू तेव्हाच झाला मूक समाजाचा म्हणजे जो अबोल असा जो समाज होता त्याचा तू काय झाला, नायक झाला, त्याचा नेता झालास. नायक म्हणजे काय, तर नेता. नायक म्हणजे नेते आणि मूक म्हणजे काय, तर अबोल असा समाज. जो अबोल होता, जो शांत पडलेला समाज होता त्याचा तू नायक झाला, त्याचा तू नेता झालास. आणि जागा केलास आधी उभा बहिष्कृत भारत. आणि तू जो बहिष्कृत भारत होता, जो बाहेर ठेवलेला भारत होता, त्यांना तू काय केलं, जागा केलंस. ह्या सगळ्या गोष्टी तू समजावून त्यांना सांगितलं, त्यांना तू खडखळून जागं केलं आणि त्यांना तू सांगितलं. बहिष्कृत म्हणजे काय, बाहेर ठेवणे. बहिष्कृत करणे म्हणजे बाहेर टाकणे किंवा बाहेर सोडणे, बाहेर ठेवणे आपण म्हणू. ज्याला तू बहिष्कृत झालेला भारत होता त्याला तू बाहेर केलं. तू फुंकलेस रणशिंग अगाध ज्ञानाच्या बळावरती. तू काय केलं, युद्ध सुरू होण्याचा इशारा दिला. जरी तू काय केलं, त्यांना युद्धाला तू ज्ञानाने तुझ्या अंगी जे ज्ञान आहे त्याच्याने तू काय केलं, जिंकलंस, तू त्याला मिळवलंस. तू फुंकलेस रणशिंग. रणशिंग म्हणजे काय बघा, रणशिंग म्हणजे युद्ध सुरू होण्याचा इशारा. तू त्या सगळ्या गोष्टी टाळून तू काय केलं, त्या सगळ्या गोष्टी फुंकून तुझ्या ज्ञानाच्या बळावरती तू काय केल्या, त्या गोष्टी मिळवल्यास. तू तोडल्यास गुलामाच्या पायातल्या बेड्या. तू जे लोक दास होते, जे मालकाची दास करणारी, मालकाची गुलामी करणारी जी लोक होते त्यांच्या सगळ्यांच्या बेड्या तू काय केल्या, सोडवल्यास. त्यांना बेड्या सोडवणं म्हणजे त्यांना तू स्वातंत्र्य दिलं, स्वातंत्र्य त्यांना प्राप्त करून दिलंस. तू त्यांच्या बेड्या सोडवल्यास. आणि केलेस उभे चवदार तळ्याच्या काठावर. आणि ज्याला म्हणजे तू सगळ्या गोष्टी चवदार तळ्याच्या काठावर म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींना 50 वर्ष पूर्ण होऊन गेली असतीच तरी सुद्धा तू त्यांना नवीन म्हणजे त्या सगळ्या गोष्टीला आग लावून टाकली थोडक्यात त्या चवदार तळ्याला. आणि तिथून तू नवीन अशा
संकल्पना जागृत होत झाल्या. पण म्हणजे ह्या संग्रामाला 50 वर्ष पूर्ण झालेली आहे असे आणि केलेस उभे चवदार तळ्यातील काठावरती. आणि तू नवीन ह्या संग्रामाला उभे केले आहे. युद्धातला जवानाला उभे करावे तसे, ज्याप्रमाणे युद्धातला जवान उभा असतो म्हणजे सीमेवरती त्याची रक्षा करण्यासाठी, त्याचप्रमाणे तू दलित समाजासाठी त्यांच्या सीमेवरती उभा राहिला आणि त्यांना न्याय मिळवून दिलास. तुझे शब्द जसे की महाकाव्य तुझ्या पायाजवळ गळून पडे. तुझे शब्द असे जसे महाकाव्य जे आहेत, जसे ज्याला प्राचीन अर्क म्हणतो, जे भारतीय पारंपरिक संस्कृतीने चाललेले आहे, ते असे महाकाव्य तुझ्या पायावरती गळून पडतील अशा पद्धतीने तू न्याय मिळवून दिलास. तुझे शब्द अशा पद्धतीने होते. तुझा संघर्ष असा काठ्यांच्या संगीने व्हावा. तुझा जो संघर्ष होता, तुझं जे युद्ध होतं, तू त्या पद्धतीने काठ्यांच्या सांगीने व्हाव्या ह्या पद्धतीने होतं. तुझ्या डरकाळीने हादरले आकाश. डरकाळी म्हणजे भागाची आरोळी. तुझी ज्या पद्धतीने भागाची आरोळी होती, ज्या पद्धतीने तुझे डरकाळी होती, त्या पद्धतीने जे आकाश होते ते देखील सुद्धा घाबरले आणि डचमळली पृथ्वी. डचमळणे म्हणजे काय? डळमळीत होणे. आणि पृथ्वी देखील सुद्धा डळमळली, पृथ्वी सुद्धा घाबरली तुझ्या या वाघासारख्या आवाजाला. डचमळली म्हणजे डळमळीत होणे. आणि बघता बघता चवदार तळ्यातला आग लागली. आणि बघता बघता जे शांत झालेलं तळ होतं, जे 50 वर्षापूर्वी ज्या गोष्टी होऊन गेल्या, त्यात ते तळ आता काय झालं आहे? शांत झालेलं होतं. परंतु 50 वर्षानंतर देखील जेव्हा तू वाघासारखी आरोळी फोडली, तेव्हा ते थंड झालेलं तळ त्याला काय झाली? आग लागली. म्हणजे आगासारखी तुझी आवाज होती, त्याला आग प्राप्त झाली. आज 50 वर्षांनी अनुभवतोय सूर्य फुले तुझा ध्यास घेत आहे. आणि आज 50 वर्षांनी देखील ह्या सगळ्या गोष्टी आम्ही काय करतोय? अनुभवतोय. आणि जी सूर्यफुलं आहे म्हणजे ते काय करताय? म्हणजे तुझा ध्यास घेत आहे, तुझी ते वाट बघता आहेत. बिगुल प्रतीक्षा करते चवदार तळ्यातले पाणी तेही आता थंड झाले आहे. बिगुल म्हणजे काय? की सैनिकांची एक कूच करणारी एक तुकडी. बिगुल म्हणजे जी सैनिक असतात, सैनिकांना कूच करण्यासाठी जे वाद्य असतं, कूच करण्यासाठी एक वाद्य असतं. बिगुल प्रतीक्षा करते आहे म्हणजे सैनिकांना जेव्हा कूच करण्यासाठी एक वाद्य असतं, त्याला बिगुल म्हणतात. तर त्या पद्धतीने ते चवदार तळ आहे ते तुझी वाट बघता आहे. चवदार तळ्यातील पाणी तेही आता थंड झालं आहे. म्हणजे तेही आता देखील काय झालं आहे? गार झालं आहे. जे 50 वर्षापूर्वी जे सत्याग्रह झाला होता, तर त्यामध्ये महाड येथे चवदार तळ्यामध्ये जो सत्याग्रह झाला होता, त्याला आज 50 वर्ष पूर्ण झाली होते. आणि ह्या सगळ्या गोष्टींना म्हणजे ते म्हणजे सगळ्या गोष्टी आठवण्यासाठी ही कविता ह्याच्यामध्ये त्यांनी थोडक्यात म्हणजे ह्या गोष्टींची आठवण करून दिलेली आहे. चवदार तळ्यातील पाणी तेही आता थंड झाले आहे. म्हणजे त्या गोष्टीला सुद्धा आता 50 वर्ष ही पूर्ण झालेली आहे. तर आज आपण अशा पद्धतीने तू झालास मूक समाजाचा नायक म्हणजे जे आपले नेते आहेत, ह्या पद्धतीने आपण आज ज. पी. पवार यांची जी ही कविता होती ती अभ्यासली. धन्यवाद.